बीडमधील अवैध वाळू उपसा राखेच्या गैरप्रकारात आता पंकजा मुंडे यांची एंट्री झाली। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आज बीडमध्ये बैठक घेणार आहेत। प्रदूषणाबाबत पर्यावरण मंत्री म्हणून पंकजा मुंडे आज आढावा घेतील। पंकजा मुंडे या पर्यावरण मंत्री म्हणून बीडमध्ये आज बैठक घेणार आहेत। खरं तर वाळू उपसा आणि राखेच्या गैरप्रकारांबाबत ही बैठक घेतली जाईल। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सुशांत, खरं तर बीडमधली राख असेल, बीडमधली वाळू असेल, हे सगळं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा जोरात चर्चेत आलेलं होतं आणि त्यानंतर आता पंकजा मुंडे स्वतः ऍक्शन मोडवर आलेलं पाहायला मिळत आहेत। पर्यावरण मंत्री म्हणून ते आज बैठक घेत आहेत। अगदी खरं आहे विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर बीडमधील अवैध वाळू उपसा आणि राखेच्या गैरप्रकाराबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या आणि यावरून राजकारण देखील रंगलं होतं। मात्र आता स्वतः पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी यामध्ये एंट्री घेतलेली आहे। बीड जिल्ह्यातील अवैध वाळू व तत्सम गौण खनिज उत्खनन, पर्यावरणाचा ऱ्हास, अवैध डोंगर पोखरल्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी आणि परळी थर्मलच्या राखेच्या वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज आढावा घेण्याचं ठरवलं आणि त्यानुसार ते आज बीडमध्ये आहेत आणि बीडमधील अवैध वाळू उपसा, राख व इतर गैरप्रकारांची विधिमंडळात देखील आपण बघितलं असेल तर चर्चा झाली होती आणि त्यामुळे आजच त्यांनी बैठक बोलवली। आता या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पंकजा मुंडे नेमकी काय कारवाई करतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद सुशांत या सगळ्या तपशिलांसाठी।